उद्धव ठाकरे यांचा आज सिंधुदुर्ग दौरा आहे। रत्नागिरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद सुद्धा साधणार आहेत। तर बारसूद रिफायनरी प्रकल्प विरोधकांसोबत चर्चा सुद्धा करणार आहेत। उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावरती आहेत। रायगडमध्ये त्यांच्या सभा सुद्धा पार पडल्या आणि आज ते रत्नागिरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील आणि नंतर सिंधुदुर्गमध्ये या कोकण दौऱ्याची सांगता होणार आहे। सांगता सभा पार पडणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्या सोबत लाईव्ह जोडलेत। रोहन, उद्धव ठाकरे यांचा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग दौरा कसा असेल, कार्यक्रम कसा असणार आहे? नक्कीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता गोव्यातील मोपा विमानतळावर दाखल होणार आहेत। त्यानंतर तिथून ते बांदा पत्रदेवी मार्गे सावंतवाडीमध्ये दाखल होतील। तिथे त्यांची एक छोटीशी कॉर्नर सभा असणार आहे आणि या कॉर्नर सभेमध्ये ते कार्यकर्ते असतील, पदाधिकारी आणि नागरिकांना त्यांच्याशी संवाद साधणार ही जनसंवाद यात्रा आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत ते कुडामध्ये दाखल होणार आहे। जिजामाता चौक जो आहे तिथे सर्वात महत्वाची ही कॉर्नर सभा होणार आहे कुडामध्ये आणि 2 वाजेनंतर ते मालवणकडे प्रयाण करतील। मालवणमध्ये जाऊन त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिर जे आहे, छत्रपती शिवरायांचं जगातलं एकमेव मंदिर जे आहे तिथे ते जाणार आहेत। तिथे जे नूतनीकरण केलं आहे त्याचे ते उद्घाटन करणार आहेत। तसेच जे छत्रपती शिवरायांचं सिंहासन आहे त्याचे सुद्धा ते लोकार्पण करणार आहेत। तिथे नवीन सिंहासन केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त त्यानंतर ते कणकवलीकडे प्रयाण करतील। संध्याकाळी 5 वाजता तिथे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे। त्यानंतर रात्री आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी त्यांचे राहणं ते विश्रांती घेणार आहे आणि परवा सकाळी उद्या सकाळी ते पुन्हा रत्नागिरीकडे प्रयाण करणार आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।